नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण गाजराची कोशिंबीर बघणार आहोत. तर खूप छान टेस्टी अशी गाजराची कोशिंबीर आपण बघणार आहोत आणि त्याचं साहित्य काय आहे आणि त्याची कृती काय आहे ते पण आपण बघूया. चला तर मग. तर गाजराच्या कोशिंबिरीसाठी लागणारं साहित्य म्हणजे मी तर किसून घेतलेलं गाजर आहे, एक बॉल किसून घेतलेला आहे, चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, नंतर अर्ध लिंबू घेतलं आहे, मीठ आणि दाण्याचं कूट. तर आपण हे सगळं आता एकत्र करणार आहोत. तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये आपण आधी किसलेला गाजर, नंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, दाण्याचं कूट, मीठ असं मी आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे. तर यात मी लिंबू पिळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घेतोय. छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण फोडणी द्यायची आहे. तर इथं मी तूप तापत ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे. तर आपलं तूप तापलेलं आहे. आता यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली आहे. आता यामध्ये आपण हळद टाकूया. त्याच्या आधी मी मिरची टाकणार आहे. मिरची टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि मगच आपण यामध्ये हळद टाकणार आहोत, म्हणजे हळद करपणार नाही. आता ही फोडणी आपण कोशिंबीरवरती घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी ह्याच्यावरती फोडणी टाकून घेतलेली आहे. तर आता आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. तर अशी आपली छान गाजराची कोशिंबीर तयार आहे आणि ही खूप छान लागते. तर तुम्ही भाताबरोबर किंवा मसाले भात किंवा खिचडी ह्याच्याबरोबर तुम्ही गाजराची कोशिंबीर खाऊ शकता. भाकरी, पोळी ह्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ? जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की ही गाजराची कोशिंबीर नक्की करून बघा. खूप छान लागते आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि जर अशीच तुम्हाला माझे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.